या कुंड्याचा वापर करतात. गणपती आणि मारुती ही मूर्ती पंढरपूरहून आणली. हे काही रुद्राक्षाची झाडे, बेलाची झाडे. नवग्रह मंदिर आहे. लक्ष्मी नरसिंहाची पालखी उत्सव हे केला जातो. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराला. जे मंदिर अतिशय प्राचीन पुरातन असून या मंदिराची जागरूकताही खूप जास्त महत्वाची आहे. या मंदिरामध्ये वर्षाला लाखोंच्या संख्येने भाविक आपली हजेरी लावत असतात आणि याच मंदिरामध्ये अनेक उत्सवही साजरे केले जातात. तर मग आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत आणि मंदिराची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत अंबडवरनं घनसावंगीकडे जाण्यासाठी. घनसावंगी ते अंबड हे अंतर साधारणतः 25 किलोमीटरांचं आहे. तर चला मग भेटूयात आता थेट घनसावंगीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत घनसावंगीमध्ये. घनसावंगी हे जालन्यातील तालुक्याचे ठिकाण असून या तालुक्यामध्येही आपल्याला अनेक प्राचीन मंदिरं पाहायला मिळतात. तर हळूहळू करून आपण सर्व मंदिरांना भेट देणार आहोत आणि त्या मंदिरांची माहिती घेणार आहोत. पण सध्या आता आपण वळूया श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराकडे जाण्यासाठी. श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर हे घनसावंगी गावाच्या उत्तर दिशेला साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे. तर मित्रांनो, जसं की आता आपण श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर संस्थान घनसावंगी येथे पोहोचलेलो आहोत. तर आता आपल्याला या मंदिराची संपूर्ण माहिती, या मंदिराचा इतिहास, या मंदिराच्या जागरूकतेचे महत्व आणि या मंदिरात साजरे होत असणारे विविध उत्सव, या सगळ्या गोष्टींची माहिती संस्थानाची विश्वस्त मंडळी देतील. नरसिंह महाराज की जय. शांताकारं मुदगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्फानरं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगमार्गम्यं वन्दे विष्णुं भवभयहारं सर्वलोकैकनाथं. लक्ष्मी नरसिंह महाराज की जय. आज इथे लक्ष्मी नरसिंह मंदिर घनसावंगी च्या माहितीसाठी काय नाव? आदित्य उगले. आदित्य उगले आपल्यासमोर उपस्थित आहे. आमच्या नरसिंह मंदिर संस्थानचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विश्वस्त मंडळ हे सर्व इथे उपस्थित आहे. त्यांना जी माहिती उपलब्ध करून द्यायची, त्यांच्या जी माहिती लागते ती उपलब्ध करून देण्यात येत आहे. नरसिंह मंदिर घनसावंगी हे फार पुरातन मंदिर आहे. जवळपास 400 ते 500 वर्षाचा इतिहास आहे. गावाच्या उत्तर बाजूला 1 किलोमीटर, गावाच्या उत्तर बाजूला 1 किलोमीटर अंतरावर लक्ष्मी नरसिंह मंदिर स्थापित आहे. नरसिंहाची मूर्ती मंदिरात स्थापित असून जाज्वल्य मूर्ती आहे आणि क्रमशः आपण त्या मूर्तीची नरसिंह मंदिराची माहिती उपलब्ध करून देत आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणजे नरसिंहाच्या लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या आख्यायिकेमध्ये हे मंदिर पुरातन असून नदीच्या भिवरथडी नदीच्या काठाशी स्थापित आहे.
त्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की अज्ञात कोणी लोकांना साधू लोकांना एक मूर्तीची आकाराची छोट्या आकाराची वाळुकामय मूर्ती. छोट्या आकाराची वालुकामय किंवा शाळीग्राम हा त्यांना सापडला. त्यांना त्यांच्या स्वप्नात असं आलं की ती वालुकामय मूर्ती आहे, शाळीग्राम आहे. तो गाडी चिपाटाच्या गाडीत ठेवून ती गाडी वळावी. ती गाडी वळीत असताना तिथं गाडी ब्रेक होईल, म्हणजे गाडी तिथं तुटेल, त्या ठिकाणी माझी स्थापना व्हावी अशी आख्यायिका आहे. आणि त्या आख्यायिकेप्रमाणे मंदिर इथं स्थापित झालेलं आहे असा काय आहे असा अंदाज आहे. इथं हे नरसिंह मंदिर आहे, जे पूजेसाठी पाणी लागतं. त्यासाठी इथे एक छोटा जिरा होता. हा 7 फुटावर पाणी आहे, जमीन लेवलचे 7 फुटावर पाणी आहे. आणि नंतर ही कुंड बांधण्यात आली, जुन्या दगडांनी बांधण्यात आली. याच्या पूजेसाठी आणि तीर्थासाठी म्हणून ह्या कुंडाचा वापर करतात. नरसिंह मंदिरामध्ये सलग 3 मंदिर बांधण्यात आलेले. त्यामध्ये एक मारुती मूर्ती आहे, एक गणपतीची मूर्ती आहे. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग जे आपल्या पूर्ण याच्यामध्ये भारत देशात आहे, ते 12 ज्योतिर्लिंगाच्या महादेवाची लिंग स्वरूपात स्थापना आहे. विष्णूची 12 ज्योतिर्लिंग, गणपती आणि मारुती. ती आता ही नवीन स्थापना केली आहे विष्णूची. अच्छा, विष्णूंची का? विष्णूची पुरातन मूर्ती नरसिंह मंदिरात हे झाल्यामुळं, भंग झाल्यामुळं ही नवीन मूर्ती बसविण्यात आलेली आहे विष्णूची. आणि मूर्ती पंढरपूरहून आणलेली आहे, तयार केलेली आहे आणि प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. शेष नारायण वर चढू का? तिथं लक्ष्मी पण आहे पायाची, तिथे शेषशाही मूर्ती. शेषशाही इकडे रुद्राक्ष, बेल वगैरे सर्व. कुठं इथं का? हे काही रुद्राक्षाची झाडे, बेलाची झाडे. हे रुद्राक्ष झाडे का? हा, रुद्राक्ष. अच्छा, उंबर वड असं आहे का? ही बेलाची, ही मोठी बेलाची. एक बेल असेल, इकडे एक बेल आहे. वड उंबर नारळाची झाडं, फुलांची झाडे. अच्छा, ही 12 ज्योतिर्लिंग. निसर्गरम्य केलेलं आहे पूर्ण. हा, आणि हे 12 ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग आहेत का? हे नाव फार कमी नंबर आहे. तिकडून ते 12च्या नाव आहे. महाकाळेश्वर, कुठे तिकडे? पलीकडे इकडे 6 आहे आणि इकडे 6 आहे. ठीक आहे. हा हा. पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत ना? हा, 12 ज्योतिर्लिंग. हा, चल.
बांधकाम चालू आहे तेव्हापासून कंटिन्यू बांधकाम चालू आहे. अच्छा पर्यटन स्थळ आपलं हे झालेलं आहे, हा हा डिक्लेअर झालेलं आहे पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर झाले का? नवग्रह मंदिर आहे. मंदिर हेमाडपंथी आहे आणि या मंदिरामध्ये नवग्रहासहित महादेवाची सुद्धा मूर्त आहे. शनी महादेवाचे लिंग मंदिर, आहे. शनी हा. याच्यामध्ये हे पुरातन असून हेमाडपंथी आहे. ज्यापासून नरसिंह मंदिर आहे तेव्हापासून हे नवग्रह आहेत. पुरातन स्थापना. ग्रह दाखवायचे ना हो क्रमशः ग्रह आहे. अच्छा हे शनीची पिंड आहे. हे शनीची पिंड आहे. कोणची? ही शनीची पिंड आहे. अच्छा ही नवग्रह आणि शनी पिंड महादेव मंगळ बुध शुक्र शनी राहू आणि केतू नवग्रह. शनीश्वर स्थित पिंड आहे. शनीश्वर स्थित पिंड आहे म्हणजे शनीश्वराचं पिंड आहे. नवग्रहासहित शनीश्वर स्थापित आहे. पुरातन असं आहे की याच्याखाली पाणी आड असल्याचे सांगण्यात येत आहे. याच्या खाली पाण्याचा आठ आहे. पाणी आहे त्याच्यात. समोर नरसिंह मूर्ती असून त्याच्या पाठीमाग ही लक्ष्मीची मूर्ती आहे. ही पाठीमागे लक्ष्मी बसलेली. इथं सगळं दर्शन घेतात आणि इथं सौभाग्यवती वंटी वगैरे भरतात आणि नंतर नरसिंहाची पूजा. पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे होतं. सन 15 ऑगस्ट 1983 त्या दिवशी गावकऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत लक्ष्मी नरसिंह मंदिर घनसंगी जीर्ण झाल्यामुळे विस्कळीत अवस्थेत झालेलं होतं. त्यानिमित्ताने सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित केली. त्या बैठकीचं प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश जोशी यांनी केलं आणि त्यांनी आवाहन केलं की आपलं कुलदैवत ग्रामदैवत लक्ष्मी नरसिंह असल्यामुळं या जीर्ण झालेलं मंदिर आपण त्याचा जीर्णोद्धार करावा आणि मंदिर चांगल्या अवस्थेत ठेवावं सगळ्यांची मनोभावना निर्माण झाली. त्या मनोभावनातून एक 11 जणांची श्री अमरचंदजी डोंगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. त्या समितीनं जीर्णोद्धाराचं पूर्ण काम समितीचं एक तुम्ही हे घेऊन टाका. 5/5/2002 मध्ये जीर्णोद्धाराचं काम झालं. कुठे? 5/5 2002. अच्छा चल मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वाराला तेथूनच गणेशाची मूर्ती आहे. गणेशाचं दर्शन घेऊन सर्व भक्त हे नरसिंह दर्शन घेतात. त्याआधी तिकडं भक्त प्रल्हाद आहे. बाल्य अवस्थेतील भक्त प्रल्हादाची मूर्ती आहे. ही मूर्ती ही जुने जेव्हा हेमाडपंथी मंदिर होतं तेव्हा नरसिंह मंदिराच्या म्हणजे नरसिंह मूर्तीच्या समोरच्या बाजूला ही शिळा
प्रल्हाद होती ती आता त्याच्या समोर ठेवण्यात आली नवीन उद्धाराला. हा बोर्ड नवीन जीर्णोद्धार समितीचा आहे. ही गावकऱ्यांनी समिती स्थापन केली आणि या समितीमार्फत पूर्ण गावातील वर्गणी जमा करून गोर गरीब सगळ्यांनी 1 रुपयापासून तर 5,000पर्यंत वर्गणी देऊन ही नवीन जीर्णोद्धाराची मंदिराची स्थापना करण्यात आली आणि ते आजपर्यंत चालूच आहे. आज 2024 मध्ये पण या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम भक्त निवास त्यानंतर सभामंडप आणि इतर कामे चालूच आहेत. रस्त्याचं वगैरे रस्त्याची रोड काम. ओम उग्रवीरं महाविष्णु ज्वलंतं सर्वतोमुखं नरसिंह भीषणं भद्रं मृत्युर्नमामि. श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान संस्थान घनसावंगी नगरीमध्ये गावाच्या उत्तर दिशेला ईशान्य दिशेला असलेलं असं सुंदर असं हे भगवंत नरसिंहाचं सुंदर असं मंदिर. या मंदिरामध्ये दैनंदिन पूजापाठ भजन पूजन कथा कीर्तन हे नित्य यात्रेच्या दरम्यान चालू असतंय. उत्सवामध्ये वैशाख शुक्ल षष्ठी तेव्हा भगवंत नरसिंहाचं नवरात्र उत्सव चालू होतात. घनसावंगी शहरामध्ये सर्व भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं असं भगवंत नरसिंहाचं हे मंदिर वैशाख शुक्ल षष्ठी पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो. वैशाख शुक्ल चतुर्दशी या दिवशी भगवंत नरसिंहाचा जन्मावतार, त्या दिवशी इथं जयंती जन्मोत्सव मोठ्या आनंदानं प्रेमानं इथं कथा कीर्तन करून मोठ्या प्रेमानं इथं उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर वैशाख शुक्ल पौर्णिमा या दिवशी इथं पारणे उपवासाची सांगता होती. 9 दिवस 9 रात्र इथं कथा कीर्तन लोक सहभागातून लोकांच्या सप्ताह कमिटीमार्फत इथं कर्म केलं जातं आणि संस्थानामार्फतही इथं भगवंत नरसिंहाचं कथा कीर्तन हेही केलं जातं. त्यानंतर 5व्या माळेला इथं ललित पालखी उत्सव लक्ष्मी नरसिंहाची पालखी उत्सव हे केलं जातं. अशा प्रमाणे इथं दैनंदिन पूजापाठ सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये दैनंदिन पूजा, दैनंदिन पूजेमध्ये दुपारी 12 वाजता आरती होतीये, दिवाबत्ती केली जाते सायंकाळी आणि भगवंताचं असं सुंदर असं हे सर्व लाखो लोकांचं श्रद्धास्थान जालना जिल्ह्याचं श्रद्धास्थान असलेलं भगवान नरसिंहाचं असं हे परम पवित्र असं मंदिर सर्वांचं श्रद्धास्थान आहे. लक्ष्मी नरसिंह भगवान की जय. नरसिंह मंदिर 1990 ट्रस्ट झालेलं आहे. ट्रस्ट नंबर A1912 आहे. A1912 जालना. पुजारी ट्रस्ट असल्यामुळं इथे पुजारी वंश पारंगत असल्यामुळे त्या ट्रस्टीची 7 जणांची बॉडी तयार झालेली आहे. त्या बॉडीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रकाश जोशी आणि आता सध्या श्री लक्ष्मीकांत धर्माधिकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या समिती या ट्रस्ट मार्फत प्रत्येक सालाप्रमाणे नियमाप्रमाणे सालाप्रमाणे पूजा अर्चा होत असते. दैनंदिन पूजा उत्सव नरसिंह मंदिराचे राहिलेले काम अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करणे व इतर गोष्टीमध्ये नियमाप्रमाणे सर्व काम व्यवस्थित चालू आहे. कुठल्या प्रकारचं दिरंगाई नाही आणि नरसिंह मंदिरामध्ये जेवढे काही उत्सव होतात ते सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या संबंधित होतात व ते कार्य ते कधीच चालतात. श्री लक्ष्मीकांत धर्माधिकारी नरसिंह मंदिर संस्थान घनसावंगी अध्यक्ष.
प्रशांत प्रकाश जोशी, सचिव नरसिंह मंदिर संस्थान घनसंगी. प्रदीप गोविंदराव वैद्य, सदस्य आणि पुजारी. वैभव विनोदराव जोशी, नरसिंह मंदिर पुजारी, घनसावंगी. मी बाळकृष्ण सकाराम जोशी, नरसिंह मंदिर पुजारी, घनसावंगी. नरसिंह मंदिराचे सेवेकरी आहे. झाड शिवाजी रणमळे. नरसिंह मंदिर सेवेकरी का? 10 वर्षापासून सेवेकरी. 10 वर्षापासून मी सेवा करीत आहे नरसिंह मंदिराची. ठीक आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर घनसावंगीची माहिती घेतलेली आहे. मंदिराची माहिती देण्यामध्ये आपल्याला सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्तांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नरसिंह भगवान की जय.